नमस्कार. काल आपण आयुर्वेद म्हणजे काय हे समजून घेतलं. आयुर्वेद हे केवळ आजारांवर उपचार करणारे शास्त्र नाही, तर निरोगी जीवन जगण्याची कला आहे हे आपण पाहिलं. पण आयुर्वेद प्रत्येक व्यक्तीसाठी एकच नियम सांगतं का? तर नाही. आयुर्वेदाचा मूलमंत्र आहे पुरुषम पुरुषम वीक्ष. म्हणजे प्रत्येक व्यक्तीकडे पाहण्याचा दृष्टिकोन स्वतंत्र असला पाहिजे, वेगळा असला पाहिजे. कारण प्रत्येक व्यक्तीची शरीररचना, पचनशक्ती, स्वभाव, झोप आणि आरोग्याच्या गरजा वेगळ्या असतात. याच वैयक्तिकतेचा पाया म्हणजे प्रकृती. आयुर्वेदानुसार प्रत्येक व्यक्ती जन्मतःच एका विशिष्ट प्रकृतीसह जन्माला येते. वात, पित्त आणि कफ या दोषांच्या प्रमाणानुसार ती निश्चित होते. म्हणूनच स्वतःची प्रकृती जाणून घेणे हे वैयक्तिक आरोग्य समजून घेण्याचे पहिले पाऊल आहे. चला तर मग जाणून घेऊया प्रकृती म्हणजे काय आणि आपली प्रकृती कशी ओळखावी. प्रकृती म्हणजे काय तर आयुर्वेदानुसार असं सांगितलं जातं की गर्भधारणेच्या वेळी वात, पित्त आणि कफ या दोषांच्या विशिष्ट प्रमाणातून एक प्रत्येक व्यक्तीची नैसर्गिक रचना तयार होते आणि त्यालाच प्रकृती म्हणतात. चला तर मग जाणून घेऊया आपली प्रकृती आपण कशी ओळखावी. आयुर्वेदात मुख्यतः वात, पित्त आणि कफ या 3 प्रकृती मानल्या आहेत. तसेच त्यांची मिश्र रूपे मिळून एकूण 7 प्रकार सांगितले आहेत. सडपातळ शरीर, कोरडी त्वचा आणि हलकी झोप ही वात प्रकृती असते. तीव्र भूक, शरीरात उष्णता आणि नेतृत्व गुण ही पित्तप्रधानतेची लक्षणे आहेत. तर मजबूत शरीरयष्टी, शांत स्वभाव आणि गाढ झोप ही कफप्रधानतेची वैशिष्ट्ये मानली जातात. पण लक्षात ठेवा, बहुतेक लोकांमध्ये वात, पित्त आणि कफ यांचे मिश्रण असते. त्यामुळे ही लक्षणे केवळ प्राथमिक ओळख देतात. अचूक प्रकृती परीक्षणासाठी सखोल मूल्यांकन आवश्यक असते. प्रकृती ओळखण्याचा उद्देश स्वतःला लेबल लावणे नाही, तर आपल्या शरीराच्या गरजा समजून घेणे आहे. कारण आयुर्वेदाचा मुख्य उद्देश स्वस्थ व्यक्तीच्या स्वास्थ्याचं रक्षण करणे हा आहे. आपली प्रकृती आपल्याला माहीत असणे ही फक्त शरीराची ओळख नाही, तर ती निरोगी जीवनाची गुरुकिल्ली आहे.